आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत। सुषमाताई नमस्कार। सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेत। महाराष्ट्रात सध्या गाजत असलेलं जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण तुम्हाला माहितीच असेल, आपली प्रतिक्रिया। सन्माननीय अजितदादांचा या व्यवहाराशी काही संबंध नाही, त्यांना याची काही कल्पना नाही या त्यांच्या वक्तव्यावर माझा विश्वास आहे। मात्र या पालकमंत्री अजित पवार यांना या व्यवहाराची कल्पना नाही हे कसे गृहीत धरावे। यामध्ये एखाद्या तहसीलदाराचं फक्त निलंबन होतं, 1% भागीदारी असणाऱ्या पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि ज्यांची 99% भागीदारी आहे त्या पार्थ पवारांना मात्र या फौजदारी गुन्ह्यापासून बाजूला ठेवलं जातं। हे खरंच संविधानिक चौकटीला धरून आहे का, की फक्त देवेंद्र फडणवीसांना काहीतरी आपण कारवाई करत आहोत हा फार्स दाखवायचा आहे आणि अजितदादा आणि संपूर्ण राष्ट्रवादीला फक्त आपल्या मेहरबानीखाली ठेवण्यासाठी, इलेक्शनच्या आधी फक्त डॅमेज करून सोडण्यासाठी म्हणून हे चौकशीचं नाटक चालू आहे का? कारण जर खरंच त्यांना कारवाई करायची असती तर 3 लोकांवर कारवाई आणि एका माणसावर कारवाई नाही, हे कसं शक्य आहे? निश्चित, खरंच हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। सुषमाताई, आभार आपल्या प्रतिक्रियेसाठी। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलतात।